नमस्कार मित्रांनो, घरगुती उपाय या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन आयुर्वेदिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपणास आपल्या मोबाईलवर येतील। मित्रांनो, आज आपण कंबरदुखीवर मोफत असा घरगुती उपाय पाहणार आहोत। आज कंबरदुखीचे प्रमाण खूप वाढले आहे। आज स्त्री असो वा पुरुष, तरुण असो वा वृद्ध, त्रास हा मात्र कमरेचा। त्यासाठी आपण अनेक प्रकारचे तेल लावतो, कधी कशाने तरी शेकवतो किंवा गोळ्या घेतो, परंतु कंबरदुखीपासून आपणास कायमस्वरूपी आराम मिळत नाही। परंतु मी आज आपणास असे काही घरगुती उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपली कंबरदुखी ही कायमस्वरूपी दूर होईल आणि आपल्याला कंबरदुखीच्या त्रासापासून आराम मिळेल। आपण जी भाकर करतो त्या भाकरीच्या गोळ्यामध्ये जर आपण अर्धा चमचा एरंड तेल मिक्स करून याची जर भाकर केली आणि नियमित जर 15 दिवस आपण ही भाकर जर खाल्ली तर आपली आयुष्यभराची कंबरदुखी ही कायमस्वरूपी दूर होईल आणि कंबरदुखीच्या त्रासापासून आपणास आराम मिळेल। अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा। अंघोळ करायच्या अगोदर अर्धा तास आपण जर मोहरीचे तेल, या मोहरीच्या तेलाने जर आपल्या कमरेची मालिश केली तरी सुद्धा आपल्याला कंबरदुखीपासून आराम मिळेल आणि कंबरदुखीचा त्रास हा कायमस्वरूपी दूर होईल। त्यानंतर मित्रांनो, गरम दुधामध्ये सकाळी सकाळी हळद आणि मध मिसळून जर आपण नियमित जर घेतले तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कंबरदुखीच्या त्रासापासून आराम मिळेल आणि त्याचबरोबर सर्दी खोकला या आजारांपासून सुद्धा आपल्यास आराम मिळण्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त आहे। त्यानंतर खोबरे तेलामध्ये कापूर मिसळून हे जर आपण 4 ते 5 मिनिटं गरम करून घेतलं आणि त्यानंतर थोडं थंड होऊन याने जर कमरेची मालिश केली तरी सुद्धा कंबरदुखीच्या त्रासापासून आपली सुटका होईल आणि आपल्याला आराम मिळेल। त्यानंतर मित्रांनो, सकाळी सकाळी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये निलगिरीचे काही थेंब टाकले आणि या पाण्याने जर आंघोळ केली तरी सुद्धा कंबरदुखीच्या त्रासापासून आपली सुटका होईल आणि आपणास आराम मिळेल। आणि त्यानंतर तव्यावर थोडा ओवा हलका भाजून घ्यायचा आहे आणि हा ओवा जर आपण नियमित जर खाल्ला मित्रांनो तर त्यामुळे सुद्धा कंबरदुखी बरी होते। आणि कंबरदुखी बरोबरच पोटाच्या कोणत्याही समस्या असतील, पोटदुखी असेल किंवा अपचन, बद्धकोष्ठता, या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अतिशय उपयुक्त असा उपाय आहे मित्रांनो। तसेच मित्रांनो, सकाळी सकाळी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण काळे मीठ मिक्स करून या पाण्याने जरी आंघोळ केली तरी त्यापासून आपल्याला कंबरदुखीच्या त्रासापासून आराम मिळेल आणि आपल्याला कंबरदुखीमुळे ज्या क्रॅम्प्स येतात त्या क्रॅम्प्स दूर होण्यासाठी फायदा होईल। अशा प्रकारे मित्रांनो, वरील उपायांपैकी कोणताही एक उपाय केला तरी आपल्याला कंबरदुखीपासून आराम मिळेल आणि आयुष्यभराची कंबरदुखी आपली कायमस्वरूपी दूर होऊ शकते। मित्रांनो, नक्की करून पहा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर व कमेंट करायला विसरू नका।